Hello students, welcome to my channel. Today we are going to see the explanation of the lesson Be Smart. Look carefully given title Be Smart. What change is there? Smart word is written in capital form SMART. Here writer use an acrostic form. Acrostic form म्हणजे काय? तर लिखाणाचा एखादा प्रकार की ज्या प्रकारामध्ये ओळीच्या पहिल्या अक्षराच्या जुळणीतून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे, त्यालाच आपण मराठीत परिवर्णी काव्य असंही म्हणतो. इथे स्मार्टसाठी ॲक्रोस्टिक फॉर्म कसा वापरलेला आहे? एस मीन्स स्पेसिफिक, एम मीन्स मेजरेबल, ए मीन्स अचिवेबल, R means realistic and T means time bound. मुलांनो, बी स्मार्ट म्हणजे काय? तर हुशार व्हा किंवा यशस्वी व्हा असा त्याचा अर्थ आपण इथे घेऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, तुम्ही जेव्हा तुमच्या करिअरची निवड कराल तेव्हा या 5 घटकांचा विचार तुम्ही केलाच पाहिजे. नाउ लुक ॲट द फर्स्ट पॅरेग्राफ. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them. A desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. Now, in this paragraph, only one new word is there, which is this thrive. Thrive means prosper, म्हणजे भरभराट होणे. चॅम्पियन्स म्हणजे विजेते. पहिल्या वाक्याचा अर्थ काय होतो? चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, म्हणजे क्रीडा स्पर्धेमधील जे विजेते आहेत ते व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन, म्हणजे त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टीमुळे ते विजेते होतात. व त्या गोष्टी कोणत्या आहेत? अ डिझायर म्हणजे तुमची इच्छाशक्ती, अ ड्रीम म्हणजे स्वप्न, अ विजन म्हणजे दूरदृष्टी. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, म्हणजे स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छाशक्ती, म्हणजे कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे असणे आवश्यक आहेच. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल, परंतु इथे इच्छाशक्ती कौशल्याहून अधिक बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर, म्हणजे सक्सेसफुल म्हणजे यशस्वी, प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक, म्हणजे जे यशस्वी व्यावसायिक आहेत त्यांचा उत्कर्ष किंवा भरभराट अशाच प्रकारे होते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स, म्हणजे आपल्यामध्ये उपजत बुद्धी कौशल्य असतात. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. बुद्धी कौशल्याचा उपयोग जर आपण आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी केला तर आपण आपल्या जीवनामध्ये निश्चितच यशस्वी होऊ शकतो. नाउ लुक ॲट द सेकंड पॅरेग्राफ. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation.
They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. Setting goals has two valuable assets. म्हणजे ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वाचे पैलू असतात. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे कल्पकतेची समज अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, ध्येयाचा मार्ग प्रकाशित करणारी समज. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ध्येयामुळे आपण आपल्या जीवनाची सूत्रे योग्य प्रकारे सांभाळू शकतो. पर्स्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन म्हणजे त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे आपल्याला उज्ज्वल भविष्य मिळते. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. ध्येय आपल्या आयुष्यात आपले जीवन न भरकटता सुरळीत मार्गावरून पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करते. नाव लुक ॲट द थर्ड पॅरेग्राफ. सेटिंग गोल्स मे appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5 steps approach. ध्येय निश्चित करणे सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. Fear of failure may be avoided in the absence of any goals. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी आयुष्यात काय मिळवायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. म्हणजे तज्ज्ञ लोक 5 मार्ग सुचवतात ध्येय साध्य करण्यासाठी. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic, and time-bound. स्मार्ट गोल्स आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक विशिष्ट, मेजरेबल मोजता येण्यायोग्य, अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य, रिअलिस्टिक वास्तववादी आणि टाईम बाउंड म्हणजे काल मर्यादित. लुक ॲट द मार्जिन क्वेश्चन. वाय डू सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स अ चॅलेंज. म्हणजे ध्येय निश्चित करणे काही लोकांसाठी आव्हानात्मक का आहे. सम पीपल फेअर फेल्युअर, हेन्स दे फाइंड सेटिंग गोल्स अ चॅलेंज. म्हणजे काही लोकांसाठी अपयशाच्या भीतीमुळे ध्येय निश्चित करणे आव्हानात्मक आहे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक मीन्स हिअर गाईडलाईन ऑर अ हेडिंग म्हणजे मार्गदर्शक सूची. स्मार्ट ध्येयांची एक मार्गदर्शक सूची असते. नंबर 1, specific. Involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? इथे स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा
यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. म्हणजे आपले क्षेत्र जितके अधिक नेमके असेल तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकतात. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल्स. पॅरामीटर्स म्हणजे इथे मापदंड. यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. म्हणजेच जर आपल्याला घर बांधायचे असेल तर ते घर किती क्षमतेचे हवे आणि किती कालावधी लागेल याबाबत माहिती असणे गरजेचे असते. सेकंड नंबर, मेजरेबल. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. दिस मेक्स इट easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. Quantifying goals provide specific ways to track progress against goals. म्हणजे ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. Here, benchmark means standard by which something can be measured. एखादी गोष्ट मोजण्याचे प्रमाण किंवा मानक. ध्येयपूर्तीमुळे सुधारण्याची संधीही शोधणे सोपे जाते आणि संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानकसुद्धा ठरवता येते. फॉर एक्झाम्पल, वाईल प्लेइंग फुटबॉल, वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. म्हणजे फुटबॉल खेळत असताना खेळाडूची भूमिका आणि त्याचे स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक आहे. Now we look some grammar sentences. Number 1. Champions aren't made in gyms. Frame WH question to get the underlined part as answer. Underlined word is champions. म्हणजे तुम्हाला इथे प्रश्नाचं उत्तर चॅम्पियन्स येईल असा WH क्वेश्चन बनवायचा आहे. क्रीडा स्पर्धेतील विजेते व्यायामशाळेत बनत नसतात. विजेते हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. मग आपण इथे WH वर्ड हू घेणार आहोत. हू आरंट मेड इन जिम्स. आता याच वाक्याचा आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅग असा दुसरा ग्रामरचा प्रकार पाहायचा आहे. तर चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्समध्ये आरंट म्हणजे निगेटिव्ह सेन्स वाक्यामध्ये दिलेला आहे. तर आपलं उत्तर होकारात्मक आलं पाहिजे. आरंटच्या ऐवजी इथे आपण आर घेऊ आणि चॅम्पियन्स हे प्लुरल आहे म्हणून प्रोनाऊन दे घ्यायचं आहे. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स कॉमा आर दे क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स. सेटिंग गोल्स मे अपीयर इझी. अंडरलाईन वर्ड इज सेटिंग गोल्स. सेटिंग गोल्स हे उत्तर येईल असा प्रश्न बनवायचा आहे. तो आपण कसा प्रश्न बनवू इथे. व्हॉट मे अपीयर इझी. नेक्स्ट सेंटेन्स. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. ॲड अ क्वेश्चन टॅग. आता याचा क्वेश्चन टॅग हॅवंट वी असा होईल. आपण बरेचसे वाक्य क्वेश्चन टॅगचे पाहिलेले आहेत. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. हॅवंट वी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स. सेटिंग गोल मे अपीयर इझी बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग. अंडरलाईन द जिरंड, प्रेझेंट पार्टिसिपल्स अँड इन्फिनिटिव्ज. आता तुम्हाला जिरंड किंवा प्रेझेंट पार्टिसिपल्स म्हणजे ING किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतात हे माहिती आहे. मग या वाक्यामध्ये सेटिंग आणि चॅलेंजिंग हे दोन शब्द
जिरंड प्रेझेंट पार्टिसिपल्स म्हणून वापरलेले आहेत. आणि ॲपियर इथे इन्फिनिटिव्ह आहे. कधी कधी विदाउट टू सुद्धा इन्फिनिटिव्ह येते. नेक्स्ट सेंटेन्स, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल यूज नॉट ओनली बट ऑल्सो. कसं होईल उत्तर? दे हॅव टू हॅव नॉट ओनली द स्किल बट ऑल्सो विल. नेक्स्ट सेंटेन्स, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. चेंज द डिग्री ऑफ द सेंटेन्स. दिलेली डिग्री कोणत्या काळातली आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि आपल्याला इथे पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. द स्किल मस्ट नॉट बी ॲज स्ट्रॉंग ॲज द विल. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.